एनडीएचे लोकसभेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार पुन्हा एकदा ओम बिर्लाच असल्याचं कळतंय। ओम बिर्ला आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। आता ओम बिर्ला यांची अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होते का हेही पाहावं लागेल, कारण आपल्या देशामध्ये लोकसभा अध्यक्षांची निवड ही आतापर्यंत कायमच बिनविरोध झालेली आहे। विरोधी पक्षांनी कधीही दुसरा उमेदवार दिलेला नाही। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, गेल्या लोकसभेत अध्यक्ष असलेले ओम बिर्लाच या नव्या संसदेचे सुद्धा अध्यक्ष असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, नक्कीच यावेळी आपण असं म्हणू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणतेही नवे प्रयोग करायला तयार नाहीयेत। एकंदरीतच त्यांचं एनडीए भाजप हे बऱ्याच बाबतीत जुने निर्णय जसेच्या तसे कॅरी फॉरवर्ड झालेत। ते महत्वाच्या मंत्रालयांच्या बाबतीत असेल आणि तेच अगदी लोकसभा अध्यक्षपदाबाबतही घडतंय। ओम बिर्ला यांनी 5 वर्ष जे सभागृह चालवलं त्याबाबत एकंदरीत विरोधी पक्षांमध्ये सुद्धा समाधानकारक भावना होत्या अशी माहिती मिळते आणि जे एनडीएचे घटक पक्ष आहेत ते सुद्धा ओम बिर्लांच्या कामगिरीवर समाधानी आहेत आणि त्यामुळे कदाचित ओम बिर्ला यांनाच आता पुन्हा अध्यक्षपदी नेमलं जाणार आहे ही माहिती आपल्याला समजते आणि जवळपास कन्फर्म झालंय की आज 11:30 वाजता ओम बिर्ला निवडणुकीचा फॉर्म भरणार आहेत लोकसभा अध्यक्षपदाच्या एनडीएचे उमेदवार म्हणून। सगळे एनडीएचे नेते 11:15 वाजता राजनाथ सिंगांच्या सोबत त्यांची बैठक आहे आणि ते सगळेजण तिथून एकत्रितपणे ओम बिर्लांना घेऊन लोकसभा अध्यक्षपदाचा फॉर्म भरतील आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड उद्या कदाचित होऊ शकते। बिनविरोध होईल अशी शक्यता आहे, कारण ममता बॅनर्जींची एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।